उन्हामुळे आम्ही बाहेर नाश्ता करतोय। एवढी थंडी आहे की आम्ही उन्हामुळं सगळे आतमध्ये नाश्ता घेते ते आणि बाहेर जेवायला जाते ते। डल हाऊसी मध्ये एवढी थंडी, काल एवढा पाऊस बर्फ पडला की उन्हाची आतुरतेने वाट बघत होतो आणि नशिबाने ऊन पडले, त्यामुळे सगळे आता उन्हामध्ये नाश्ता करतात। डल हाऊसी वरून आता अमृतसरला जाण्याची तयारीसाठी सगळ्यांनी बॅगा आतमध्ये ठेवलेल्या आहेत। इथून आम्ही निघालेलो आहोत, डल हाऊसी वरून निघालेलो आहोत अमृतसरच्या दिशेने। आता आम्ही डल हाऊसीच्या साइड सीनला चाललेलो आहोत। बघूया आता कुठले कुठले साइड सीन दाखवतात आपल्याला। तुम्ही बघू शकता रस्त्याच्या कडेने केवढा बर्फ पडलेला आहे। एवढा बर्फ 121 वर्षात पहिल्यांदाच इथं पडलेला आहे असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे। खूप मोठ्या प्रमाणात बर्फ पडलेला आहे, त्यामुळे थंडी पण इकडे खूप। डल हाऊसी या ठिकाणी आता आलेलो आहे। हा 80% हा कॅम्प एरिया आहे। ते सगळे युनिट आहे कॅम्पचे। त्याच्यानंतर जे साहेब कर्नल मेजर यांचे इथे युनिट आहे। त्यानंतर काल 2 दिवसापूर्वी एवढा इथे बर्फ पडला आहे, जवळजवळ 2 ते 4 फुटापर्यंत बर्फ होता। कालपर्यंत आपल्याला या ठिकाणी येता येत नव्हतं, पण आज क्लिअर केलंय आर्मीच्या काउंटर्सनी, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी आता येता आलं। इथून पुढे मॉल रोड आहे, मार्केट आहे। जर पुढे चान्स असेल आपल्याला पुढचं बघायचं पार्ट तर तोही करता येईल। त्या पद्धतीने आपण पुढे आता मार्केट या ठिकाणी जाऊया सगळेजण। आणि तुम्हाला काय जर खरेदी इथे काय करायची असेल ते जॅकेट्स वगैरे, उलन शाली, आपल्या मिसेस साठी काय जर गिफ्ट घ्यायचं असेल तर इथं चांगलं आहे, तर ते पण घेऊ शकता। त्यांची लग्न झाली त्यांच्यासाठी। या ठिकाणी तुम्ही बघू शकता 2 ते 3 दिवसापूर्वी गुडघ्याभर बर्फ होता, पण आता मिलिटरीच्या कॅम्प्सनी हे सगळं क्लिअर केल्यामुळे आपल्याला व्यवस्थित जाता येते। तुम्ही बघू शकता पूर्ण बर्फ घ्यायचं होत आहे। पूर्ण जवळजवळ 70 ते 80% इथे बर्फ पडलाय 2 ते 3 दिवसापूर्वी। धन्यवाद। 10 रुपये फुकट बर्फ, कलर फ्री। प्रोटेक्शन घ्या। दिसतंय या काय टेन्शन। ओय टाक त्याच्यावर। बर्फाने डोकं फार जाम झालेलं आहे। आता काय करावं काय कळना मला। नुसतीच बर्फ, दाढी नाही, बघा बर्फ काढायचं काम चालू आहे इकडं। असा बर्फ काढावा लागतो इतर रस्त्यांवरचा। नागरिकांसाठी रस्ता उपलब्ध करून देण्याचं काम हे सरकारी कर्मचारी करत आहेत। आपण बघू शकता हा डल हाऊसीचा माउंट सीन आहे। अतिशय सुंदर असं पर्वतांच्या रांगा आहेत आणि आमची टीम इथे फोटोशूट आणि व्हिडिओ शूट मध्ये मग्न आहे। खूपच एन्जॉय चालू आहे। आता आपण गांधी चौक डल हाऊसी या ठिकाणी आलेलो आहोत। डल हाऊसी हा असा पार्ट आहे, मनाली नंतर या ठिकाणी सर्वात जास्त बर्फवृष्टी होती। यावर्षी पण जानेवारीत होती खरं, पण आता यावर्षी फेब्रुवारी एंडिंगला झालेली आहे, कारण यावेळी ऋतुमान बदलण्यामुळे हा सगळा परिणाम झालाय। गांधी चौक तुम्ही बघू शकता, इथे वेगवेगळ्या प्रकारचे
शाली मार्केट, त्याच्यानंतर सगळे विविध प्रकारचे शूज, बूट, जॅकेट, रजई, फॅमिलीला लागणाऱ्या वस्तू या ठिकाणी मिळतात. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता राष्ट्रपती महात्मा गांधींचं एक मोठं एक स्टॅच्यू पण इथं उभारला आहे. या हरियाणा मीना यांनी 2018 साली केलेलं आहे. त्याचं दरवर्षी महात्मा गांधी जयंतीला मोठा उत्सव साजरा केला जातो आणि आपले राष्ट्रपिता आहेत त्यांचं मनापासून धन्यवाद. व्हिडिओ काढतोय ना मी. ये है डलहौसी का इंडो तिबेटियन मार्केट. यहाँ पे हमारा दोस्त देख रहा है कुछ लेने को है क्या नहीं है. यहाँ पे आपको मिलेंगे जैकेट, हाथ मोजे, पाय मोजे, स्टोल, स्कार्फ, ठंडी का स्वेटर, वैसा कान मिलता है वो टोपी पंपिंग वाला, वो वाटर प्रूफ वाला है क्या? थंडी मध्ये गरम चहाचा आस्वाद घेताना स्पेशल चहा दुधाचा करायला सांगितलं या भावड्याला आमच्या. नवरत्न ढाबा. थंडीने गाठून बसलेले प्रवासी. आपण जर पंजाबला आलात तर आपण बघू शकता रस्त्याच्या दुतर्फा त्यांची शेती आहे. गव्हाची शेती, मोहरीची शेती. जेवढे तुम्ही लांब लांबवर बघत जाता तेवढी दाट अशी त्यांची शेती आहे. 100-100, 50-50 एकरांवर त्यांची शेती आहे. बघायला अतिशय खूपच आनंददायी हे दृश्य आहे. माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंजाबला गव्हाचे कोठार असे त्यामुळेच म्हणतात की येथे गव्हाची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. संध्याकाळी जवळजवळ 7 वाजता आम्ही हॉटेल ड्रीम टाऊनमध्ये पोहोचलो आणि त्यानंतर मग आम्ही आमच्या बॅगा घेऊन आतमध्ये रूम घेण्यासाठी गेलो होतो. तेथे आम्हाला रूमच्या चाव्या भेटल्या आणि आम्ही आमच्या रूमच्या दिशेने आमच्या हातामध्ये रूमची चावी आल्यानंतर आम्ही वरती रूमच्या दिशेने निघालो. आमची रूम दुसऱ्या मजल्यावर होती. आम्ही गेलो रूमच्या दिशेने. मग आमच्या गिरीभाऊकडे रूमची चावी होती. 203 नंबरची रूम आमची होती. आतमध्ये सुसज्ज असे 3 बेड होते. एक मिनिट, आता आपण गोल्डन टेम्पल या ठिकाणी जाणार आहे. अमृतसर या ठिकाणी आलेलो आहे आपण. इथून 1.5 ते 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आपण रिक्षा अरेंज केल्या तिथं. एका रिक्षामध्ये 4 ते 5 जण बसूया. मापात बसा. त्या पद्धतीने आपण इथनं गेलं की सगळ्यांना मी ती सवारी म्हणतात तिथं. ती एक चौक आहे तिथं, सर्कल. त्या सर्कलला एका सर्कलला तिथं उतरल्यानंतर सगळ्यांनी ज्यांच्याकडे टोप्या असतील त्यांच्या टोपी नाही चालणार. रेग्युलर ही जी आपली असते ही टोपी ही चालेल. किंवा तिथे रुमाल मिळतो 5-10 रुपयाचा. तो रुमाल तिथं बांधायचा. आतमध्ये जायचं. पहिला डाव्या हाताला गेला की जालिनवाला. पण आता जालिनवाला बाग होणार नाही कारण का संध्याकाळी बंद असतो. तर उद्या सकाळी जालिनवाला बाग करायचं परत आपल्याला आणि मार्केट करायचं. आता पण मार्केट सगळ्यांनी दर्शन करून आल्यानंतर मी त्या ठिकाणी सांगेन. त्या ठिकाणी परत सगळ्यांनी जमा. फक्त 9:30 पर्यंत या तिथं. म्हणजे इथं आपण 9:45 पर्यंत होईल या हिशोबाने. कारण का 10 वाजता त्यांची जेवणाची वेळ संपती. त्या ह्याच्यात आपल्याला सगळ्यांनी इथे यायचे. लोक जास्त आहे. लोक कमी नसले असते म्हणले असते उशीर झाला असते चालेल. कारण गरम गरम जेवण परत आपल्याला इथं लागणार आहे. ते त्यांच्यासाठी ते थांबून ठेवणार आहे. तर असं आहे. तिथं गेल्यानंतर उजव्या हाताला पहिलं पाण्याचं आहे. तिथं पाणी पिलो. हातपाय धुवायचे. हातपाय धुवून झाल्यानंतर शूज काढायचे. तिथे शूज काढण्यासाठी एक मोठं काउंटर आहे. एका पोत्यामध्ये 10 ते 12 जोड बसतात. ते झाल्यानंतर परत उजव्या हातानेच परत पुढं जायचं. मोठं असं गेट लागेल. त्या गेट मधनं आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या मंदिराच्या जो रोड आहे त्या उजव्या बाजूने अशी प्रदक्षिणा मारायची. डाव्या हाताने नका मारू, उजव्या हाताने मारा. बघत पुढे गेल्यानंतर
मंदिराच्या लाईनीला सगळ्यांनी थांबा, सगळ्यांनी गुरुद्वाराचं दर्शन घ्या, तिथं प्रसाद मिळतो तो प्रसाद घ्या आणि रिटर्न या. असा आपला प्रोग्राम राहील. मिनिमम 1.5 ते 2 तास लागणार. कुणी मागं राहू नका, एकत्र राहा, त्यामुळे कोणाची चुकामक होणार नाही. हा, आणि महत्वाची गोष्ट, ज्या रिक्षात आपण आता बसणार आहे त्याच रिक्षात बसा. आलटी पलटी करू नका की आपल्याला कळणार नाही की राहिलेत कोण आणि राहिलेत कोण. तसं करू नका. असं जसं आपण बसमध्ये बसलो होतो तसेच रिक्षामध्ये वाटलं तर रिक्षावाल्याचा नंबर घ्या. 6 जण आहेत एका रिक्षात. हा, रिटर्न. हा, एका ह्याच्यात 6 जण बसू शकतात, काय प्रॉब्लेम नाही. कोणाला शंका आहे का काय ह्याच्यामध्ये? माझा आहे. रिक्षावाल्यांचे पण नंबर घ्या ज्या रिक्षामध्ये तुम्ही बसणार ते. आम्ही गोल्डन टेम्पलच्या दिशेने निघालो तेव्हा डोक्याला बांधण्यासाठी आम्ही रुमाल घेतले. त्यानंतर तिथे एक अतिशय गुरु गोविंद सिंग यांचा पुतळा होता, त्याचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. जाता जाता तिथं जे जे मंदिर दिसेल त्याचे आम्ही दर्शन घेतले आणि आमची टीम गोल्डन टेम्पलच्या दिशेने निघाली. ज्या वेळेस आम्ही गोल्डन टेम्पलला जात होतो त्यावेळेस तेथील मार्केट पण आम्ही बघितले जाता जाता. त्यानंतर आम्ही गोल्डन टेम्पलमध्ये प्रवेश केला तर अतिशय नयनरम्य असे ते दृश्य होते. अतिशय सुरेख असा गोल्डन टेम्पल दिसत होता. भाविकही बरेच होते, तिथं गर्दी खूप होती. लाइटिंग वगैरे एक नंबर होती तिथं. अतिशय नयनरम्य असे दृश्य तुम्ही पाहू शकता गोल्डन टेम्पल. आज जेवणाला बघू शकता जिरा राईस, रोटी, पनीर, दाल मखनी, मिक्स व्हेज आणि रायता. आणि हे आहे आपले सुधीर भाऊ. मस्त हॉटेल आहे. बसायची अतिशय उत्तम व्यवस्था आहे. आणि मेन म्हणजे आज थंडी नाही, सगळे बिना टोपीचे बसले. जेवण चालू आहे आमचं. हे आमचे मित्रबंधू रोकडे बघा, आमच्या सगळ्यांचे जेवण चालू आहे.